दुसरे सत्कारमूर्ती केंद्रीय अवघड उद्योग मंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती. मराठवाडा भूषण या पुरस्काराने ज्यांना आपण आता सन्मानित केलं आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आमचे मित्र खासदार गोपीनाथरावजी मुंडे, सौभाग्यवती मुंडे, कार्यक्रमाचे आणि या मंचचे अध्यक्ष श्री विनायकराव मेटे, राज्य सरकारचे प्रतिनिधी श्री सुरेश वरपुडकरजी, ज्यांचा या ठिकाणी आपण मराठवाडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं, ते ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकरजी, श्री ठोंबरे, श्री चंद्रकांत कुलकर्णी, श्रीमती श्रद्धा बेलसरे, अरुण कायगावकर, श्रीयुत माने, श्रीयुत जाधव, श्रीमती लवेकर, उपस्थित मुंडे कुटुंबीय, आमचे अनेक आमदार मित्र या ठिकाणी खास कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. किरण शांतारामजी आहेत, पूनम महाजन आहेत आणि मराठवाड्यातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम विनायकराव मेटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो की केंद्र सरकारमध्ये भारी उद्योग खात्याचा मंत्री म्हणून माझी निवड झाली. त्याबद्दल आपण माझा सत्कार केला आणि यापूर्वी या मंचाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. 2003 मध्ये मराठवाडा भूषण म्हणून आपण माझा काही वेळा सन्मान केला आणि आज खरा ज्याला सत्कार मूर्ती म्हणून त्याचा आपण या ठिकाणी सर्वांनी उल्लेख केलेला आहे ते आमचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे यांना मराठवाडा भूषण म्हणून आपण त्यांना माझ्या हस्ते सन्मान दिलेला आहे. कारण म्हणजे हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हायचा होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळं ते या कार्यक्रमामध्ये ऐनवेळी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि म्हणून तो माझ्या हस्ते सत्कार झाला आणि म्हणून गोपीनाथरावला दुधात साखर पडण्याचा आनंद झाला. अन्यथा काय झालं असतं हा प्रश्न माझ्यासमोर आहेच. योग्य वेळी जेव्हा सत्कार होतात ना तेव्हा त्याचं काहीतरी एक आगळं वेगळं महत्व असतं. यावर्षी तुमची निवड होणं, कारण हा पुरस्कार जर मागच्या वर्षी दिला असता तर एवढा आनंद झाला नसता. परंतु आपण आता लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेला आणि सर्वाधिक मतं घेऊन निवडून गेला महाराष्ट्रात. अनेकांचे अधिक मतं घेण्याचे आतापर्यंतचे सर्व उच्चांक तुम्ही मोडले, ज्याचा माझ्यापेक्षा विनायकराव मेटेला अधिक आनंद झाला. आणि म्हणून मराठवाडा भूषण म्हणून कुणाला पुरस्कार यावर्षी द्यावा याचा क्षणभर सुद्धा कोणाला विचार करावा लागला नाही. की अतिशय योग्य व्यक्ती,
या वर्षीच्या पुरस्काराच्यासाठी जर कोण असेल तर ती गोपीनाथराव मुंडे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण दिल्लीला चाललेले आहात, तर याचा आनंद विनायकराव मेटेला तर होणारच, कारण ते बीड जिल्ह्याचे आहेत. आणि म्हणून आपली निवड या पुरस्कारासाठी झाली. केवळ खासदार झालाच म्हणून नव्हे, तो तर एक त्यातला मुख्य भाग आपण समजून घेऊया. परंतु याहीपेक्षा की बीड जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागातनं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सातत्यानं संघर्ष करत आपल्या कर्तव्याने जेव्हा माणसं मोठी होतात, राजकीय विचार कुठलेही असो, मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि संतांचे संस्कार मराठवाड्यातल्या मातीतनं तुम्हा आम्हा सर्वांना दिलेले आहेत, तुम्हा आम्हा सर्वांना घडवले. आणि म्हणून आपण एका ग्रामीण भागातनं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसंघ आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारून त्याच्यातलं सातत्य कायम ठेवत राजकीय चढ उताराची फारशी तमा न बाळगता पक्षाची निष्ठा कायम ठेवत आपण एक एक टप्पे पार करत या पदापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. खरं म्हणजे कारण मी आणि तुम्ही सख्खे शेजारी होता आणि सख्खे मित्र पण आहोत, त्यामुळे काही पथ्यही तुम्ही आम्ही पाळतो. राजकारणात जरी आम्ही पाळत नसलो तरी काही अनेक गोष्टीमध्ये आपण पथ्य पाळतो. आपली कधीच मॅच फिक्सिंग नसते, लोक काही समजून. आपलं काम स्पष्ट असतं. जी जबाबदारी दिली पक्षाने तुमच्यावरती तुम्ही पार पाडत असता. आम्हाला आनंद वाटतो की तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून पाहताना. कारण मला आठवत आहे तो प्रसंग मला आठवतो. सुधाकररावजी नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचं अधिवेशन आणि मी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर त्या काळातला. मनोहर जोशी ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, म्हणजे मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडेंचं प्रेम त्या दिवसापासूनच आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती नाही. आणि भुजबळांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं, भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं संख्याबळ वाढलं, एक दोन कमी पडत होते. ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली हे जरा माहिती आहे. आणि मधुकररावजी चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष होते. सभागृहामध्ये गोंधळ सुरू झाला. त्याने तिथनं यांच्या नावाची विरोधी पक्ष नेता म्हणून घोषणा केली आणि मी स्वतः क्रॉस केला, त्याला हाताला धरलं आणि मनोहर जोशीच्या जागेवर उभं केलं. मनोहर जोशी त्यावेळा वेलमध्ये उभे होते, काहीतरी स्पीकरच्यावर वाद घालत होते. त्याने फक्त वळून बघितलं की मुंडे त्यांच्या जागेवर उभे आहेत आणि मग त्यांनी सभात्याग केला. आणि त्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेते म्हणून जे काम सभागृहाने जे पाहिलं की खिलाडू वृत्ती कशी असावी, सरकारवर आरोप करत असताना, फैरी झाडत असताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर कुठली टीका येऊ द्यायची नाही, हे गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडनं आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. लोकसभेला जात असताना त्यांनी कुठून कुणाचं भविष्य बघितलं मला माहिती नाही, तुम्ही कुणाला हात दाखवायला मला माहिती नाही, परंतु भविष्यकार बदला एवढाच मित्रत्वाचा सल्ला तुम्हाला दिला. पण त्यावेळी भलतं भविष्य सांगितलं तुम्हाला. आपल्याकडे म्हणत आहे, आगीतून निघाला आणि फोपाट्यात पडला. काय माहिती तुम्हाला की दिल्लीला जाऊन सुद्धा ते दिवस बघायला मिळतील आपल्याला. परंतु मला खरं म्हणजे त्यांच्या मागे सर्वसामान्यांची एक जबरदस्त ताकद आहे. राजकारणामध्ये एका विशिष्ट हिंदुत्वाचा जरी विचार स्वीकारून त्या पक्षाची भूमिका जरी स्वीकारली असली
तरी त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि जो काही मित्रपरिवार त्यांनी जो एकत्रित केलेला आहे आणि समाजाचे प्रश्न घेऊन लढण्याची त्यांच्यामध्ये जी धमक आहे, जी ताकद आहे, आणि त्याला मास बेस लीडर म्हणतात. भारतीय जनता पार्टीमध्ये खरं म्हणजे भगवान गणाचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. भगवान गणाची प्रेरणा